विठुरा केवढं आहे अथांग पाणी। आता कशी शोधू मी कळशी आणि कुठे शोधू? विठुरा माझी काय चूक होती रे, तरी सासूबाई मला रागवल्या। अगं कळशी बुडाली, मग तू का नाही वाहून गेलीस ग त्या कळशी बरोबर? नदीच्या पात्राशी जा, काही कर, पण मला ती कळशी हवी आहे म्हणजे हवी आहे। कळशी न घेता या घरात परत यायचं नाही। ते त्यांनी नीट ऐकून पण नाही घेतलं रे। पण आता कशी शोधू आणि कुठे? कृष्णमाई माझ्या मदतीला धावून ये ग, कळशी शोधायला मदत कर। कळशी नाही मिळाली तर मला सासूबाई घरात घेणार नाहीत। आता तूच माझी उमाई, तूच रखुमाई आणि तूच कृष्णमाई, ये ना ग धावून। संकल्प पूर्ण होईस्तोवर पाण्याचा थेंबही घ्यायचा नाही, विश्रांती घ्यायची नाही। बिचारी रात्रभर चालून इतका अवघड दिव्य करून आली, पण क्षणाची विश्रांती नाही की पोटात अन्न पाणी नाही। आणि आता दादा, रमाईने सुकुवैंना पुन्हा नदीवर पाठवलंय। पुन्हा म्हणजे? अरे त्या सुभेदारीन काकूनी वहिनीची कशी पाण्यात बुडवली, मग त्या काय करणार? आणि ना रमाईने कृष्णेत बुडालेली कळशी परत आण म्हणून सांगितलंय, आणि जर कळशी नाही मिळाली तर घरी येऊ नको असं सांगितलंय। अरे येईल, ती येईल परत। ही सकू पण ना काही ना काही घोळ घालतेच आणि मग फळ भोगते। अरे पण दादा, यात वहिनीची काय चूक आहे? अरे त्या सुभेदारीन काकू तर गोंधळाच्या दिवशी रमायला पण आवरत नव्हते, मग त्या सुकू वहिनींना काय ऐकणार? आणि तूच सांग दादा, आपल्याला तरी असं बुडालेली कळशी शोधता येईल का रे? कृष्णमाईचं पाणी खूप खोल आहे आणि त्या वहिनीच्या ओळखीचे पण नाही। कुठं पाण्याला किती जोर असतो